नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सीईटी पोर्टलवर नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघा आपण जर आलो या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि इथे येऊन थोडं जरी स्क्रोल केले तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, एक नवीन नोटीस दिसेल। बघा आता काय दिले नवीन नोटीस मध्ये जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा। बघा त्या अगोदर मला एक मुलीचा कमेंट आला होता। बघा ती मुलगी मला म्हणाली, सर मी माझं एक्झाम द्यायला विसरले। जर तुम्ही तुमचं एक्झाम द्यायला विसरताय तर याचा अर्थ तुम्ही अपडेटेड नाहीये, तुम्हाला कोणतीही अपडेट भेटत नाही। बघा नेक्स्ट स्टेप अकॅडमी चॅनलवरती तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट भेटते। बघा जसं तुमची कोणतीही सीईटी असू द्या, एमएसटी सीईटी असू द्या, एलएलबी सीईटी असू द्या, एमबीए सीईटी असू द्या, बीबीए सीईटी असू द्या, कोणतीही सीईटी असू द्या, त्यानंतर तुम्ही एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेताय त्यानंतर ज्या कॉलेजची जी स्कॉलरशिप भेटते तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टींची अपडेट कुठे भेटते तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमी वरती भेटते। तर मग काय करा, चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। बघा या नोटीस मध्ये काय दिलंय, बघा ही जी नोटीस आहे बघा यामध्ये जी लिस्ट ऑफ 27/4/2025 पीसीएम कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकंडक्ट ऑफ एक्झामिनेशन 5/5/2025 जी 27/4/2025 ला जी एक्झाम झाली होती बघा, त्या एक्झाम मध्ये ज्या मुलांना जे मुलं आता काय रिकंडक्ट एक्झाम साठी काय एलिजिबल आहे त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले आणि त्यांच्यासाठी काय झालेली यादी जाहीर झालेली। मित्रांनो जर तुम्ही 27 तारखेला जर पेपर दिला असेल तर नक्की तुमचं नाव या यादीमध्ये चेक करा आणि जर असेल तर तुम्हाला काय द्यायची 5/5/2025 ला तुमची नव्याने एक्झाम द्यायची। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।